कि आप दीदार कर सके, और एक तरफ से दीदार करते हुए आपको बाहर की तरफ निकलना आली मुंबई आहे ना समोर आत त्यांना बोला आत घ्या ना तो आहे ना. हॅलो अंतुले साहेब आज आपल्यामध्ये देहानं राहिले. सर्वसामान्य माणसासाठी नवे नियम बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले. अंतुले साहेबही त्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्या प्रतिमेला आपण आठवण करताना अंतुले साहेबांची आठवण चिरकाळ ठेवणार आहोत. एक आपल्यातला सूरवीर शूर नेता, त्यांच्या तब्येतीने दगा दिला, त्याच्या वडिलांची आहे. अपने बच्चों के बाद अंकुर साहब का उसका इस्तेमाल नहीं, मैं अपने उसूलों से कभी कॉम्प्रोमाइज नहीं किया. जो पीछे बोलते थे सामने बोलते थे. और मैं ये अंतुले साहेब त्यांची संपूर्ण कारकीर्दच जर आपण पाहिली होती. मी अगदी सचिवालयाचं मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारीला आमदार भेटायला गेल्यानंतर काय प्रोटोकॉल असला पाहिजे इथपर्यंत. पण लोकशाहीतून जनतेचा प्रतिनिधी असणाऱ्याचा सन्मान कसा राहील. अनेक आठवणी कालपासून अनेकांच्या भेटीगाठीमध्ये ऐकतो. अंतुले जी हमको छोड़कर गए. हमको विशेष रूप में कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी ने क्रिया में भाग लेने के लिए इधर भेजा. उनका शोक संदेश परिवार को आपको पहुंचाने के लिए मेरे को बताया. गरीब लोग अंतुले जी को प्यार करते थे. महाराष्ट्रामध्ये एक लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेबांनी कीर्ती मिळवली. त्यांच्यामध्ये कल्पकता होती आणि सहज लोकांच्या समस्यांवर समाधान शोधून काढण्याची एक हातोटी त्यांच्याजवळ होती. त्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे निर्णय त्यांनी घेतले. खरोखर ते निर्णय आजही पथदर्शी आहे आणि नेहमी निर्णय घेत असताना सर्वसामान्यांचा विचार हाच त्यांच्या मनामध्ये असायचा. देखील त्यांनी सुरू केल्या काही योजनांचा उल्लेख या ठिकाणी झाला. पल्स पोलिओ सारखी योजना असेल, ज्या ज्या योजना त्यांनी सुरू केल्या त्या समाजातल्या शेवटच्या घटकाला कसा दिलासा देता येईल या भावनेतनं त्यांनी नेहमी आपलं राजकारण केलं. म्हणून अशा प्रकारचा एक लोकाभिमुख नेता या जिल्ह्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं रायगड हे नामाभिमान दिलं, अशा प्रकारचा एक समरस नेता की ज्यांनी खूप या राज्यामध्ये चांगलं कार्य केलं, आज आपल्यातून निघून गेले, हे खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. निश्चितच राजकीय सामाजिक नेतृत्वामध्ये एक पोकळी तयार होते. आज आपण